स्वराज्याला दोन दोन छत्रपती देणारे स्वराज्य रक्षक शहाजीराजे तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज तसेच ज्यांनी आपल्याला महान संविधान दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, आज तुम्ही जे सुलतानपूर शाळेमध्ये सर्वप्रथम सहल काढली त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. कारण आजपर्यंत आम्ही सुद्धा या जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो, परंतु आजपर्यंत कुठेतरी आम्हाला असे शिक्षक नव्हते. कुलकर्णी सर होते आम्हाला, तरी पण त्यांच्या लक्षात नसेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आमच्या परीनं जे लागन ते सहकार्य आम्ही करू. तसेच प्रजासत्ताक दिन म्हणून आज तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्याच्या आधी एक मोर्चा काढला होता की ये आजादी झोटी है देश की जनता भूकी है. त्याच्यामुळं शिकायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे. कुठंतरी आज आम्ही बघतो की जिल्हा परिषद शाळा ह्या बंद व्हायच्या मार्गावर आलेल्या आहेत. कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपण इंग्लिश स्कूलमध्ये आपलं पोरगं घातलं पाहिजे, पण मी म्हणतो की आपण इंग्लिश स्कूलमध्ये नाही तर जिल्हा परिषद मध्ये घाला. कारण 3-3 हजार रुपयावाले शिक्षक तिथे आहेत आणि हजारो रुपये पगार आहे ते शिक्षक आहेत. तुम्हाला हे शिक्षक पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्ही बघत असाल की जिल्हा परिषद शाळेचं लेकरू आज पंतप्रधान होत आहे, पण कुठंतरी इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेले लेकरायला अजून सुद्धा ताळमेळ बसाय नाही सर. त्याच्यामुळे एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.